आजोबा आपण तर सायन्स बागेत जाणार होतो ना, इथं कुठे आलोय? अगं छकुले, बरोबर आहे तुझं, बागेत जाऊ आपण, पण आधी तुझे बाबा आणि आम्ही कुठं राहायचो त्या जुनं घर दाखवण्यासाठी तुला मी इकडे आणलेलं आहे. बघायचं आहे ना तुला? चल खाली उतर, आपण जाऊन बघू. चल, तुझे बाबा तिकडे खायचे लहानपणी. बघ, तुला सांगत होतो ना मी, ते बघ ते जे दिसतंय ना ते आपलं जुनं घर. तुझे बाबा तिथे लहान ते मोठे तिकडेच झालेले आहेत आणि माझी सर्व्हिस सुद्धा तिकडेच झालेली. अगं ऐक, अरे जय हिंद सर. जय. आज बऱ्याच वर्षांनी इथं पोलीस लाईनमध्ये येणं गेलं. हो ना, ही माझी नात, तिला घेऊन सारसबागला चाललो होतो. म्हटलं जाता जाता आपलं जुनं घर दाखवायला. अरे वा, बरं गेलं. बरं माहीत नाही, पण 15 वर्षापूर्वी जी पोलीस लाईन होती आणि आत्ताची जी पोलीस लाईन आहे फारच स्थिती वाईट आहे. सगळीकडे घाण आहे, कचरा आहे, भोवती जे भिंती आहेत ते पडलेल्या आहेत, इमारती मोडकलीसला आलेली आहे. शहराच्या मध्यवर्ती असून सुद्धा काही डेव्हलपमेंट नाही पोलीस लाईनमध्ये. खूप दुःख वाटतं. सर याचीच तर खंत आहे ना. अहो इथं 100 मीटरवर मेट्रो आली, पण आपली पोलीस लाईन अजून आहे तशीच आहे. खरंय, दिवस रात्र पोलीस मेहनत करतात, लोकांचे संरक्षण करतात, पण त्यांच्या घरचं संरक्षण करणारं कोण आहे? सर पण आता पोलीस लाईनची डेव्हलपमेंट होणार, पोलिसांना हक्काचं नवीन घर मिळणार आणि मूलभूत सुविधा सुद्धा येणार. म्हणजे काय जादू होणार आहे की काय इकडे? हो, जादूच म्हणा हवं तर. दरवेळी आपण काय करतो, स्थानिक नगरसेवकांना निवडून देतो, पण ते काम कधीच करत नाही. पण आपल्या हक्काचा माणूस जर का त्या जागेवर आला तर? हो, कारण आता पोलीस लाईनमधलाच एका कर्तव्यदक्ष पोलिसांचा मुलगा म्हणजेच आशिष साबळे पाटील या वर्षीच्या निवडणुकीला उभा आहे नगरसेवकाच्या पदासाठी. तेव्हा जर का पोलीस लाईनचा कायापालट करायचा असेल आणि त्याचबरोबर प्रभागाचा देखील कायापालट करायचा असेल तर फक्त एकच नाव, आणि ते म्हणजे आशिष साबळे पाटील. शान मराठीची महाराष्ट्रात उमगूया.